छान मॅचिंग असं गुलाबाचं फूल लावलं आहे, ओरिजिनल आहे बरं. छान असं गुलाब या आईकडून फुलं आणलेली आहेत. छान हार झालेत. आता पटकन पूजा मांडते. नमस्ते सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार, शेवटचा गुरुवार. सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. इथे अनन्या आणि काव्य छान रांगोळी काढतायत. शेवटच्या गुरुवारबद्दल स्वस्तिक काढ, इथे दोन साईडला स्वस्तिक काढ. मग पूर्ण झाले की पुन्हा एक व्हिडिओ काढू. नमस्ते सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार, शेवटचा गुरुवार. सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. मी आज अशी तयार झालेली आहे. छान मॅचिंग असं गुलाबाचं फूल लावलं आहे, ओरिजिनल आहे बरं. छान असं गुलाब लावलं आहे. आणि आपल्याकडे आज एवढी फुलं आहेत, पूजेची तयारी करते मी. पण ही जी आहेत ना, या आईकडून फुलं आणलेली आहेत. तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघाल. आईचं गार्डन, आईच्या घराच्या शेजारी आईने किती छान छान फुलं झाडं वगैरे लावलेली आहेत. ते नक्की तुम्ही पाहालच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि नक्की व्हिडिओ तो पहा. एवढी सारी छान आणि फ्रेश फुलं आहेत. तर आता याचा मी हार बनवते. जेवढे होतील तेवढे हार बनवते. चला तर मग हार बनवून घ्या. फ्रेश फुलं असले की छान वाटतं. आता पूजा मांडायला घेते मी. त्याआधी फुलं भरपूर आहेत, तर मग हार बनवते. अस्ताची पण छान फ्रेश फुलं आहेत. छान वाटतं फुलं पाहून. छान असे हार झालेत. 4 हार झालेत एवढ्याशा फुलांवर. एक छोट्या फोटोला छोटासा छान हार झालेत. आता पटकन पूजा मांडते. संध्याकाळची पूजा वगैरे छान मांडली आहे. पूजा वगैरे मांडून झाले. आता छान पूजा करेन. आपण बनवलेले हार असे छान झालेत. मगाशी हे हार बनवलेले राधाकृष्णांच्या फोटोसाठी. काव्य मॅडम तयार होती अशी छान. आता पूजा करतो आम्ही, हो ना. इथे छान पूजा वगैरे आवरून घेतले. संध्याकाळी 6 वाजताच पूजा झाली. पोथी वाचते. काव्य शेजारी बसले पोथी ऐकायला. आवरलं पोथी वाचून की मग स्वयंपाक करायला घेणार. आपल्याला लहान मुलींना बोलवायचं आहे जेवणासाठी.
मी ज्या गोष्टी करते त्या प्रत्येक गोष्टीची काव्याला कॉपी करायची असते. मी पोथी वाचते तर काव्या पण असे पोथी घेऊन बसले. वाचता तर काही येत नाही, पण ठीक आहे, मी जे वाचते ते ती ऐकते आहे. छान पूजा वगैरे असली घरात की खूप प्रसन्न वाटतं घरातलं वातावरण. आता सर्व पूजा वगैरे आवरली की छान स्वयंपाकाची तयारी करूया. लहान मुलांनासुद्धा बोलवायचं आहे आज जेवणासाठी. फ्लोअरची सर्वच मुलं जेवायला बोलवणार आहे. अनन्या काव्य तर जेवून पटकन गेल्यासुद्धा. जेवणामध्ये आज छान श्रीखंड, पुरी, पावट्याची भाजी, मिरची, डाळ भात असं जेवण बनवलं होतं सर्वांसाठीच. संध्याकाळी जेवण वगैरे झाले. संध्याकाळी जास्त काही व्हिडिओज काढले नाहीत, उपवास होता. मग सर्व आवरण्यातच वेळ गेला. जेवण वगैरे सर्व झाले आणि नेहमीप्रमाणेच किचन स्वच्छ असेल तरच शांत झोप लागते. ॲक्च्युली स्वच्छता असेल घरात तर छान प्रसन्नता वाटते. जेवण वगैरे सर्व आवरलेलं आहे. अनन्या काव्य तर काही जेवायला नव्हते आज. मुली काही 2-3 ठिकाणी जेवण करून येतात असं सणाच्या वेळी. लक्ष्मी बोलवतात ना जेवण्यासाठी, त्यासाठी अनन्या काव्य गेलेल्या. घरात थोडंफारच खाल्लं. किचन वगैरे सर्व छान स्वच्छ केलेलं आहे. अनन्या काव्या एका साईडला पेस्ट्री खात आहेत. सोसायटीतल्या आंटीने अनन्या काव्यासाठी पेस्ट्री आणलेली. पेस्ट्री एन्जॉय करतायत अनन्या काव्या. पण आता हे रात्री जेवल्यानंतर पेस्ट्री खात आहेत, म्हणजे ब्रश तर केलाच पाहिजे. पेस्ट्री वगैरे खाऊन झाल्यानंतर छान ब्रश केला आहे अनन्या काव्याने. सध्या तर अनन्या काव्याला ख्रिसमसची सुट्टी आहे 2 तारखेपर्यंत, त्यामुळे एकदम निवांत आहेत. सर्व आवरल्यानंतर काव्याच्या डोक्याची छान मालिश केली अनन्याने आणि काव्य पण एन्जॉय करते मालिश. छान केसांना तेल लावून दिले अनन्याने. बहिणींचं खरं तर असं बॉन्ड असायलाच पाहिजे. छान वाटतं घरामध्ये मुली असल्या की. घराला घर पण येतं. मुलंही असली तरी छानच वाटतं. मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. छान व्यस्त दिवस गेला आज. अनन्या काव्य तर पूर्ण दिवस बिझी होत्या. आता सर्व कामं आवरली. जवळजवळ 11:30 वाजले. आज शेवटचा गुरुवार होता म्हणून आम्ही खूप जागेवरती जेवायला गेलेलो, मी आणि गाऊ. है ना गाऊ? आज शेवटचा गुरुवार होता. मग अनन्या काव्य सुवासनी म्हणून सगळीकडे गेलेल्या. 3-4 ठिकाणी आज 1 टाइम जेवायला गेलेल्या एका दिवसात. है ना, लक्ष्मी आहेत त्या. है ना, लक्ष्मीचा दात पडलाय. आजचा हा व्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. आजचा शेवटचा मार्गशीर्ष